Hello, dear friends. I'm Prashant Saunke, Assistant Professor at DCSC Area College of Pharmacy. In today's lecture, we are going to see pharmacokinetics. What is pharmacokinetics? It is basically a branch of pharmacology where we do study regarding the what body does to the drugs. What body does to the drugs means बॉडी ड्रगसोबत काय करते जेव्हा आपण ड्रग बॉडीमध्ये एंटर करतो तेव्हा तर काय करते बॉडी ड्रगला ॲब्सॉर्ब करून घेते, त्याचं डिस्ट्रीब्युशन करते, त्याचं मेटाबॉलिझम करते आणि बॉडीमधून त्याला एलिमिनेट करते. मीन्स इन फार्माकायनेटिक्स वी डू बेसिकली स्टडी रिगार्डिंग द ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम किंवा त्याला आपण बायोट्रान्सफॉर्मेशनसुद्धा म्हणतो आणि एक्सक्रिशन ऑफ द ड्रग फ्रॉम द बॉडी. सो व्हॉट बॉडी डज टू द ड्रग याचा स्टडी आपण फार्माकायनेटिक्समध्ये करतो. ओके, सो या ठिकाणी सुद्धा तेच मेन्शन केलं आहे. ADM इज स्टडी ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन ऑफ अ ड्रग. फॉर एक्झाम्पल आपण ड्रग घेतल्यानंतर समजा आपण एका सिरप घेतलं, तर सिरप ऑलरेडी सोल्युशन फॉर्ममध्ये अवेलेबल आहे, तर ते इझिली या ठिकाणी ॲब्सॉर्ब होईल. ॲब्सॉर्ब झाल्यानंतर ते ब्लड स्ट्रीममध्ये जाईल. ॲब्सॉर्ब कुठून होईल? समजा ते इंटेस्टाईनमध्ये आलं सिरप, इंटेस्टाईनमधून ते जी इंटेस्टाईनची वॉल आहे तिथे काही ब्लड वेसल्स असतील, त्या ब्लड वेसल्समध्ये ट्रान्सपोर्ट होईल ड्रग. ठीक आहे, म्हणजेच काय होईल, तो ब्लडमध्ये पोचेल, ब्लड वेसल्समध्ये पोचेल, म्हणजेच ब्लडमध्ये पोचेल. मग त्याला आपण म्हणतो ॲब्सॉर्प्शन. ठीक आहे, मग ड्रग ॲब्सॉर्ब झाला, तो ब्लड स्ट्रीममध्ये आला. तर ब्लड स्ट्रीममध्ये आल्यानंतर काय होईल, या ठिकाणी ब्लड जे आहे ते एकतर फ्रीली अवेलेबल राहील किंवा प्रोटीनला बाउंड होईल. एकतर ते फ्रीली अवेलेबल होईल किंवा प्रोटीनला बाउंड होईल. आता जो फ्रीली अवेलेबल ड्रग आहे त्याचं काय होईल, एक तर मेटाबॉलिझम होईल, दुसरं डिस्ट्रीब्युशन होईल. ठीक आहे, मग आता डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर तो डिस्ट्रीब्यूट कुठे होतो आहे, तो जातो आहे टिश्यूकडे किंवा सेल्सकडे. आणि त्या ठिकाणी जो रिसेप्टर अवेलेबल आहे सेल सरफेसवरती, तर त्याला तो जाऊन बाउंड होईल तो. ठीक आहे, मग म्हणून इथे म्हटलेलं आहे टिश्यू बाउंड. ठीक आहे, मग ड्रग या ठिकाणी बाउंड झाला, टिश्यूला बाउंड झाला, मग तो या ठिकाणी त्याची मोड ऑफ ॲक्शन दाखवेल, त्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन दाखवेल आणि त्याचं काम संपलं की तो पुन्हा त्या टिश्यू बाउंडपासून डिटॅच होईल. ठीक आहे, पहिले काय झालं, टिश्यू बाउंड झाला, ॲक्शन दाखवली, नंतर डिटॅच होईल. जो डिटॅच झालेला ड्रग आहे तो पुन्हा ब्लड स्ट्रीममध्ये येईल. ठीक आहे, तसंच मग अशी म्हटलं की त्याचं मेटाबॉलिझम होतं. जो फ्री अवेलेबल ड्रग आहे त्याचं मेटाबॉलिझम होतं. मेटाबॉलिझम झालं की त्याच्यापासून मेटाबोलाइट्स तयार होतात. ठीक आहे, मेटाबोलाइट्स तयार होतात. आता हे जे मेटाबोलाइट्स आहेत किंवा जो इथून जो ड्रग आलेला आहे, फ्रीली अवेलेबल जो ड्रग आलेला आहे, तो काय होईल, या ठिकाणी त्याचं बॉडीमधून एक्सक्रिशन होईल. एक्सक्रिशन होईल. ठीक आहे, त्याला आता आपण डिटेलमध्ये समजू स्केमॅटिक डायग्रामद्वारा. या ठिकाणी दाखवलेलं आहे ॲब्सॉर्प्शन, इथे डिस्ट्रीब्युशन अँड स्टोरेज, इथे बायोट्रान्सफॉर्मेशन आणि फोर्थ दॅट इज एक्सक्रिशन. तर फर्स्ट काय, ॲब्सॉर्प्शन. आता ड्रग घेतला आपण डोसेस फॉर्ममध्ये, टॅब्लेट घेतली तर टॅब्लेटचं सोल्युशनमध्ये कन्व्हर्जन होईल. ठीक आहे, त्याचं डिसइंटिग्रेशन होईल, डिझॉल्युशन होईल आणि सोल्युशनमध्ये कन्व्हर्जन होईल. आता सोल्युशनमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर तो जो ड्रग असेल तो त्या इंटेस्टाईनपासून ब्लड वेसलमध्ये एंटर करेल, म्हणजेच ब्लडमध्ये जाईल. ठीक आहे, आता ब्लडमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तो जो ड्रग आहे तो एक तर फ्री ड्रग म्हणून अवेलेबल राहील. ठीक आहे, सॉरी, तो ड्रग एक तर फ्री ड्रग म्हणून अवेलेबल राहील किंवा प्रोटीन, जो प्लाझ्मा प्रोटीन आहे त्याला बाउंड होईल. ठीक आहे, मग हा जो प्रोटीन बाउंड ड्रग असतो तो नंतर पुन्हा फ्री ड्रगसुद्धा होतो जेव्हा तो प्रोटीनपासून डिटॅच होतो तेव्हा. ठीक आहे, आपण आता कन्सिडर करू की एक फ्री ड्रग आहे. आता फ्री ड्रगचं काय होईल, फ्री ड्रगच्या दोन पॉसिबिलिटीज आहेत. एक तर तो डिस्ट्रीब्युशन आणि स्टोरेजकडे जाईल किंवा त्याचं बायोट्रान्सफॉर्मेशन होईल. पण डिपेंड अपॉन द पर्सेंटेज. 50% ड्रग मेटाबॉलाइज झाला, 50% ड्रग जो आहे तो या ठिकाणी त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं, स्टोरेज झालं. ठीक आहे, आता कन्सिडर करू त्याचं आपण की हा जो ड्रग आहे ह्या ड्रगचं या ठिकाणी मोड ऑफ ॲक्शन या ठिकाणी दाखवतो. तो कसं, हा ड्रग जाईल, डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर तो तिथे जे टिश्यूज असतील, सेल्स असतील, त्या ठिकाणी तिथले जे रिसेप्टर्स आहेत त्यांना जाऊन तो बाउंड होईल. बाउंड झाला की तो ॲक्शन दाखवेल.
ठीक आहे. त्याची जी ॲक्शन आहे, मोड ऑफ ॲक्शन आहे, समजा त्याला आपण काय केलं आहे, आपण एखादा अँटीडायबिटिक ड्रग घेतला किंवा पॅरासिटामॉल घेतली समजा. पॅरासिटामॉलचं काम काय आहे, टेम्परेचर रिलीज करणं. मग तो काय करेल, या ठिकाणी थर्मोरेग्युलेटरी सेंटरवरती त्याची ॲक्शन दाखवेल आणि या ठिकाणी टेम्परेचर कमी करेल. मग ॲक्शन दाखवली, टेम्परेचर कमी झालं पेशंटचं, की हा ड्रग जो तो पुन्हा फ्री होईल. ठीक आहे, इथं बाउंड झाला होता ना, इथं बाउंड झाला तर तो पुन्हा फ्री होईल आणि पुन्हा फ्री ड्रग म्हणून या ठिकाणी अवेलेबल राहील. त्याचप्रमाणे सेकंड पॉसिबिलिटी काय आहे, या ठिकाणी त्याचं स्टोरेजसुद्धा होईल. या ठिकाणी तो स्टोरेज होईल, बाउंड होईल टिश्यूजमध्ये आणि टिश्यू स्टोर राहील तो या ठिकाणी. जेव्हा गरज असेल तेव्हा तो पुन्हा फ्रीली अवेलेबल राहील. ठीक आहे, मग या ठिकाणी हा फ्री ड्रग. त्याचप्रमाणे हे झालं डिस्ट्रीब्युशन आणि स्टोरेजच्या बाबतीमध्ये. ओके, त्याच्यानंतर थर्ड स्टेज काय आहे, काय पॉसिबिलिटी आहे, दॅट इज बायो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ ड्रग. मीन्स ड्रग जो आहे त्याचं केमिकली चेंजेस होतात, त्याचं मेटाबॉलिझम होतं आणि त्याचे डिफरंट मेटाबोलाइट्स तयार होतात. हे जे मेटाबोलाइट्स असतात हे नंतर बॉडीमधून एक्सक्रीट होतात. ठीक आहे, एक्सक्रिशन, फोर्थ फेज दॅट इज एक्सक्रिशन. एक्सक्रिशन कशाने होईल, युरिन, बाईल, फेसेस, स्वेट आणि सलायवाद्वारा त्याचं एक्सक्रिशन होईल. बरोबर. त्याचप्रमाणे हे झालं बायो ट्रान्सफॉर्मेशन झालेल्या ड्रगचं एक्सक्रिशन. ठीक आहे. दुसरी गोष्ट जी आहे, इथं जो फ्रीली ड्रग अवेलेबल होता, ज्याने या ठिकाणी जाऊन मोड ऑफ ॲक्शन दाखवली, इथे स्टोअर होता, तर हा जो ड्रग आहे पुन्हा इथे फ्रीली अवेलेबल आहे. ह्याचंसुद्धा शेवटी काय होणार आहे, एक्सक्रिशन होणार आहे, बॉडीमधून एक्सक्रीट होणार आहे. कोणाद्वारे, युरिन, बाईल, फेसेस, स्वेट आणि सलायवाद्वारे. ठीक आहे. त्याचप्रमाणे एखादी लॅक्टेटिंग वुमन असेल तर त्या ठिकाणी मिल्कद्वारासुद्धा काही ड्रग जे ते त्यांचं एक्सक्रिशन होऊ शकतं आणि काही ड्रग्ज जे असतात ते स्पर्मद्वारासुद्धा या ठिकाणी एक्सक्रीट होऊ शकतात. ठीक आहे. तर हे स्केमेटिक डायग्राममध्ये आपण समजून घेतलं ड्रगचं ॲब्सॉर्प्शन, त्याचं डिस्ट्रीब्युशन अँड स्टोरेज, त्याचं बायो ट्रान्सफॉर्मेशन आणि एक्सक्रिशन. ओके. नाव व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ फार्मोकायनेटिक स्टडीज. फार्मोकायनेटिक स्टडीजचं इम्पॉर्टन्स काय. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल ड्रग आहे, एखादी पॅरासिटामॉलची टॅबलेट आहे, त्याचं ॲब्सॉर्प्शन किती होतं हे आपल्याला बघायचं. तर त्याचा स्टडी आपण ते आपल्याला कसं काय समजणार की या ड्रगचं ॲब्सॉर्प्शन होत आहे, किती पर्सेंटेजमध्ये होतं. तर ते फार्मोकायनेटिक्सद्वारा आपल्याला समजतं. फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉलचं एखादा पेशंट घेतो आहे, तर त्यात 75% ड्रग समजा ॲब्सॉर्ब झाला. तर मग 25% जो ड्रग आहे त्याचं काय झालं, तो अनॲब्सॉर्ब फॉर्ममध्ये राहिला. मग तो अनॲब्सॉर्ब ड्रग आहे, तो कुठल्याही प्रकारे ॲक्शन तर दाखवणार नाही आहे. मग तो ॲज त्याचं एक्सक्रिशन होऊन जाणार. मग कसं काय होतं त्याचं एक्सक्रिशन, युरिनद्वारा होतं आहे का, फेसेसद्वारा होत आहे का, कुठल्या फॉर्ममध्ये त्याचं एक्सक्रिशन होतं आहे. ठीक आहे. तर ते त्याचा स्टडी ओव्हरऑल आणि किती पर्सेंट ड्रग ॲब्सॉर्ब होतो आहे, त्याची ऑनसेट ऑफ ॲक्शन किती फास्ट आहे, ड्युरेशन ऑफ ॲक्शन किती लॉंगर आहे. तर हा जो सगळा जो स्टडी आहे त्याचे त्या ड्रगचे मेटाबोलाइट्स किती प्रकारचे मेटाबोलाइट्स तयार झाले एका ड्रगचे, तर हा जो स्टडी आहे तो आपण फार्मोकायनेटिक्समध्ये करतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे ड्रगची टॉक्झिसिटी, ड्रग किती टॉक्झिक आहे, मग टॉक्झिक आहे तर मग त्याचा डोस किती ठेवणं गरजेचं आहे, ॲडवर्स इफेक्ट कोणते होत आहेत पेशंटला, त्याच्यानंतर कोणत्या मात्रामध्ये ड्रग दिला की तो इफेक्टिव्ह राहील. फॉर एक्झाम्पल एखादा 80 kgचा पेशंट आहे, त्याचं वजन आहे 80 kg, 80 किलोचं आहे, आणि अशा पेशंटला जर आपण पॅरासिटामॉल 325 mg दिली तर त्याच्यावरती ते किती इफेक्ट दाखवेल, त्याला तो रिलीफ मिळेल का, त्याचं टेम्परेचर रेग्युलेट होईल का त्याला 500 mgची गरज आहे का त्याला 750 mgची गरज आहे. कारण पॅरासिटामॉल 325, 500 आणि 750 mgमध्ये अवेलेबल आहे. तर कोणता डोस दिल्यावरती त्या पेशंटला रिलीफ मिळेल. तर हा जो स्टडी आहे, मिनिमम डोस किती असायला पाहिजे, मॅक्झिमम डोस किती असायला पाहिजे. आता मॅक्झिमम डोसपेक्षा जर जास्त डोस दिला तर काय ॲडवर्स इफेक्ट होतात. तर हा जो सगळा स्टडी आहे तो आपण फार्मोकायनेटिक्समध्ये करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणणार आपण, ड्रगचे मेटाबोलाइट्स किती प्रकारचे तयार झाले, त्याचं एक्सक्रिशन कोणत्या रूटने होतं आहे. तर हा जो सगळा स्टडी जो आहे तो आपण या ठिकाणी करतो. ऑनसेट ऑफ ॲक्शन किती क्विक आहे, म्हणजे पेशंटने ड्रग घेतल्यानंतर किती इमिजिएटली त्याला रिलीफ मिळणार आहे. त्याचं ड्युरेशन ऑफ ॲक्शन किती वेळ आहे, 24 तास जर असेल तर त्या दिवसातनं फक्त एकच टॅबलेट घ्यायची गरज आहे. 12 तासाचं जर ड्युरेशन ऑफ ॲक्शन असेल तर त्याला दिवसातनं दोन वेळा घेणं गरजेचं आहे. आणि जर
एखादी टॅबलेट असेल ती फक्त 6 to 8 आवर्स रिलीफ देत असेल तर मग या ठिकाणी त्या पेशंटला 3 वेळा घेणं गरजेचं आहे. तर मग हे समजणार कसं काय, तर ते समजतं आपल्याला फार्मोकायनेटिक स्टडीजद्वारा. ओके. सो बिकॉज ऑफ दॅट फार्मोकायनेटिक्स इज द इम्पॉर्टंट ब्रांच. नाव नेक्स्ट दॅट इज द ड्रग ॲब्सॉर्प्शन. आता ड्रग आपण घेतो आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन होते म्हणजे नक्की काय होतं. ठीक आहे. तर ड्रग बेसिकली इट इज द पासेज ऑफ अ ड्रग थ्रू सेल मेम्ब्रेन टू रीच इट्स साईट ऑफ ॲक्शन. मीन्स आता टॅबलेट घेतली, टॅबलेट घेतल्यानंतर ती टॅबलेट जाणार इंटेस्टाईनमध्ये, स्टमकमध्ये जाईल, मग इंटेस्टाईनमध्ये जाईल, त्याचं त्या ठिकाणी त्याचं डिसइंटिग्रेशन होईल, डिझॉल्युशन होईल आणि मग फायनली त्या इंटेस्टाईनपासून त्याची जी सेल मेम्ब्रेन आहे इंटेस्टाईनची त्याला क्रॉस करून तिथून ट्रान्सपोर्ट होईल ड्रग आणि फायनली तो जाईल ब्लड व्हेसल्समध्ये. तर ही जी प्रोसेस आहे याला आपण म्हणतो ॲब्सॉर्प्शन. आणि ब्लड व्हेसल्समध्ये गेल्यानंतर तो कुठे जाईल, साईट ऑफ ॲक्शनला, ज्या ठिकाणी त्याला जाऊन तिथल्या रिसेप्टरला बाइंड व्हायचं आहे तर त्या ठिकाणी तो जाऊन बाइंड होईल, त्याची ॲक्शन दाखवेल. तर ह्या प्रोसेसला आपण म्हणतो ॲब्सॉर्प्शन ऑफ अ ड्रग. ठीक आहे. दॅट इज पासेज ऑफ ड्रग थ्रू सेल मेम्ब्रेन. फॉर एक्झाम्पल सेल मेम्ब्रेन कोणती बघितली आपण, इंटेस्टाईन. टू रीच इट्स साईट ऑफ ॲक्शन, टू रीच इट्स साईट ऑफ ॲक्शन ह्याला आपण ड्रग ॲब्सॉर्प्शन म्हणतो. आता हे जे ॲब्सॉर्प्शनचं जे मेकॅनिझम जे आहे ते आपण फर्स्ट इयरमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. ठीक आहे. ते कोणतं आहे, सिम्पल डिफ्युजन, पॅसिव्ह डिफ्युजन, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, फॅसिलिटेटेड डिफ्युजन, पिनोसायटॉसिस, एंडोसायटॉसिस, फॅगोसायटॉसिस, ह्या सगळे आपण फर्स्ट इयरमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. आता तेच आपण ह्या ठिकाणी व्यवस्थित बघू. आता ही आहे आपली सेल आणि त्याची ही सेल मेम्ब्रेन, ही आहे आपली सेल मेम्ब्रेन. ओके. आता ह्या सेल मेम्ब्रेनचा हा जो बाहेरचा जो भाग आहे याला आपण म्हणतो एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड किंवा एक्स्ट्रा सेल्युलर एन्व्हायरमेंट. अँड दिस इज अ इंट्रा सेल्युलर एन्व्हायरमेंट विच इज नोन ॲज अ सायटोप्लाझ्मा. ओके. आणि ह्यामध्ये काय आहे, ही आपली सेल मेम्ब्रेन आहे, सेल वॉल आहे. ठीक आहे. मग ही सेल वॉल जी आहे ती या ठिकाणी ह्या 2 लेअरपासून बनलेली आहे. ही एक लेअर आणि ही दुसरी लेअर, म्हणून याला आपण म्हणतो बाय लेअर. ठीक आहे. त्याचप्रमाणे ही कशापासून बनलेली आहे, काही फॉस्फोलिपिड्सपासून बनलेले आहेत. हे काय आहेत, फॉस्फोलिपिड्स आहेत. ठीक आहे. आणि हे फॉस्फोलिपिड्स जे आहेत ते कसे बनलेले आहेत, हायड्रोफिलिक हेड्स आणि हायड्रोफोबिक टेल्स. ह्या काय आहेत, टेल्स आहेत आणि हे काय आहेत, हेड्स आहेत. हे हेड्स आहेत. ठीक आहे. ह्यांच्यापासून ती बनलेली आहे. आता व्हॉट इज मीन बाय हायड्रोफिलिक हेड्स अँड हायड्रोफोबिक टेल्स. हायड्रोफिलिक मीन्स इट इज अ वॉटर लविंग, इट इज अ वॉटर लविंग. हे काय, हा पार्ट वॉटर लविंग आहे. ओके. दिस इज अ वॉटर लविंग पार्ट. अँड हायड्रोफोबिक मीन्स इट इज अ वॉटर रिपेलिंग, इट इज अ वॉटर हेटिंग, वॉटर फिअरिंग. ठीक आहे. हा जो टेलचा पार्ट आहे दिस इज अ वॉटर फिअरिंग, वॉटर रिपेलिंग. आणि ह्या ठिकाणी हे जे आहेत हे प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत. हा सुद्धा एक प्रोटीन मॉलिक्यूल आहे आणि हा प्रोटीन मॉलिक्यूल दोन्ही साईडला या ठिकाणी ओपन होतो आहे, म्हणून याला आपण म्हणतो. आणि ह्याचं काम काय, टू ट्रान्सपोर्ट द डिफरंट टाईप्स ऑफ आयन्स अँड केमिकल्स फ्रॉम इनसाइड आउटसाइड टू इनसाइड ऑफ द सेल अँड फ्रॉम इनसाइड टू द आउटसाइड ऑफ द सेल. मग ह्याला आपण म्हणतो ट्रान्सपोर्ट प्रोटीन. ओके. ह्याच्याद्वारे आपण फर्स्ट इयरला सुद्धा एच पी मध्ये बघितलं आहे की काही आयन्स असतात, ते आयन्स ट्रान्सपोर्ट होतात, बरोबर, कॅल्शियम आयन, सोडियम आयन. तर हे ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे. ओके. सो आपण बघणार आहोत आता सिम्पल डिफ्युजन आणि पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे काय. त्याच्या आधी आपण बघणार आहोत वॉटर सॉल्युबल ड्रग म्हणजे काय आणि लिपिड सॉल्युबल ड्रग म्हणजे काय. आता हे जे वॉटर सॉल्युबल ड्रग असतात हे आयोनाइज्ड ड्रग असतात किंवा त्याला आपण पोलर ड्रगसुद्धा म्हणतो. आणि लिपिड सॉल्युबल ड्रग्स जे असतात ते नॉन आयोनाइज्ड असतात किंवा त्याला आपण नॉन पोलर म्हणतो. ओके. आता एकाच ड्रगचे हे दोन्ही पार्ट असू शकतात, आयोनाइज्ड, अनआयोनाइज्ड. आणि ते डिपेंड करतं पी एचवरती, पी एच आणि पी के ए फॅक्टरवरती. ते काय आहे ते नेक्स्ट स्लाईड्समध्ये आपण बघणार आहोत. आता ह्या ठिकाणी वॉटर सॉल्युबल ड्रग म्हणजे असे ड्रग की जे ट्रान्सपोर्ट होण्यासाठी त्यांना ॲक्वियस चॅनल्स किंवा पोर्सची मदत लागते. जी सेल मेम्ब्रेन आहे त्या सेल मेम्ब्रेनमध्ये ॲक्वियस चॅनल्स प्रेझेंट असतात किंवा पोर्स असतात.
तर त्यांच्या मदतीने ते या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होऊ शकतात, वॉटर सॉल्युबल ड्रग. ओके. पण लिपिड सॉल्युबल ड्रग जर तुम्ही बघणार तर हे इझिली या ठिकाणी सेल मेम्ब्रेनद्वारा तिथे डिझॉल्व होऊन आणि डिफ्यूज होऊन ते ट्रान्सपोर्ट होऊ शकतात. ठीक आहे. सो लिपिड सॉल्युबल ड्रग्स कॅन इझिली गेट ट्रान्सपोर्टेड बाय सिम्पल डिफ्युजन प्रोसेस. ओके. तेच आपण आता ह्या डायग्राममध्ये समजून घेऊ. ही जी पहिली केस आहे या ठिकाणी ती कशाची आहे? पॅसिव्ह डिफ्युजन ऑफ अ वॉटर सॉल्युबल ड्रग थ्रू ॲन ॲक्वियस चॅनल्स. हे काय? ॲक्वियस चॅनल्स ऑर पोर्स. ठीक आहे. यांना आपण ॲक्वियस चॅनल्स आणि पोर्स म्हणतो. हा जो ड्रग आहे तो एक्स्ट्रा सेल्युलर स्पेसमध्ये अवेलेबल आहे. तो सिम्पली काय होईल या ठिकाणी ह्या चॅनल्सद्वारा इंट्रासेल्युलर स्पेसमध्ये ट्रान्सपोर्ट होईल. ठीक आहे. या चॅनल्सद्वारा आयन चॅनल्स किंवा पोर्सद्वारा तो ट्रान्सपोर्ट होईल. आता हे काय आहे? पॅसिव्ह डिफ्युजन. ठीक आहे. पॅसिव्ह डिफ्युजन, ड्रग डिफ्यूज होते पण कोणाच्या मदतीने? ॲक्वियस चॅनल्स आणि पोर्सच्या मदतीने. आता या ठिकाणी सुद्धा पॅसिव्ह डिफ्युजन होतं आहे लिपिड सॉल्युबल ड्रग्सचं. ओके. आणि हे जे आहेत हे सिम्पली या ठिकाणी डिझॉल्व होतात हे ड्रग आणि कुठल्याही प्रकारच्या चॅनल्सची मदत न घेता डायरेक्टली या ठिकाणी डिफ्यूज होतात. ठीक आहे. डिझॉल्व अँड डिफ्यूज इनटू द इनसाइड द सेल. आता ही तिसरी कंडिशन आहे या ठिकाणी दाखवलेले कॅरियर मेडिएटेड ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ अ ड्रग. आता ही जी तिसरी कंडिशन आहे या ठिकाणी बघा काय दाखवलेलं आहे? कॅरियर आहे दाखवलं आहे. कॅरियर काय आहे? हा जो येलो कलरमध्ये जो आहे हा ट्रान्सपोर्ट प्रोटीन मॉलिक्यूल आहे. त्याचं काम काय? ट्रान्सपोर्ट करणं, ड्रग्सचं ट्रान्सपोर्ट करणं, आयन्सचं ट्रान्सपोर्ट करणं हे त्याचं काम आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे कॅरियर मेडिएटेड. या प्रोटीन मॉलिक्यूल्सची मदत घेतात ड्रग्स ट्रान्सपोर्ट होण्यासाठी, म्हणून ते काय? कॅरियर आहेत. तर त्यांच्या मदतीने होते म्हणून कॅरियर मेडिएटेड. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हटलेले. का म्हटले ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट? कारण या ठिकाणी ह्या ड्रगला ट्रान्सपोर्ट होण्यासाठी एनर्जीची गरज आहे. म्हणून या ठिकाणी ATPचं कन्व्हर्जन ADPमध्ये होतं आणि या प्रोसेसमध्ये जी एनर्जी रिलीज होते त्याचा वापर या ठिकाणी ड्रगच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी केलं जातं. म्हणून त्याला म्हणतो आपण कॅरियर मेडिएटेड ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ अ ड्रग. ओके. आता ह्या ठिकाणी दाखवलेले नेक्स्ट स्लाईडमध्ये दॅट इज द फॅसिलिटेटेड डिफ्युजन. फॅसिलिटेटेड डिफ्युजन जे सिम्पल डिफ्युजन जे ते डायरेक्टली होतं, त्याला कुठल्याही प्रकारची मदत लागत नाही, ट्रान्सपोर्ट प्रोटीन्सची मदत लागत नाही, कुठलीच मदत लागत नाही, तो सिम्पली ह्या ठिकाणी डिफ्यूज होतो. पण फॅसिलिटेटेड डिफ्युजन जे आहे त्याच्यामध्ये काय असतं? जे पुअरली डिफ्युजिबल सबस्टन्स असतात, ते डायरेक्टली डिफ्यूज नाही होऊ शकत. मग अशा वेळेस त्यांना ह्या प्रोटीन मॉलिक्यूल्सची गरज भासते, ट्रान्सपोर्ट प्रोटीन मॉलिक्यूल्सची गरज भासते. ओके. मग मॉलिक्यूल जे आहेत सिम्पली या इथून हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन ट्रान्सपोर्ट होतील, पण कोणाच्या मदतीने? ह्या प्रोटीन मॉलिक्यूल्सच्या मदतीने. मग ते जातील, मॉलिक्यूल्स या ठिकाणी बाइंड होतील आणि सिम्पली हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी डिफ्यूज होतील. ओके. म्हणून या ठिकाणी कोणाची मदत घेतलेली आहे? या प्रोटीन मॉलिक्यूल्सची मदत घेतली आहे, ट्रान्सपोर्ट प्रोटीन मॉलिक्यूल्सची मदत घेतली आहे. म्हणून याला म्हणतो आपण फॅसिलिएटेड. ठीक आहे. फॅसिलिएटेड डिफ्युजन. आता आहे सिम्पल डिफ्युजन. सिम्पल डिफ्युजनचे कॅरेक्टर्स जर तुम्ही बघणार तर हे एक कॉमन डिफ्युजन आहे. लिपिड सॉल्युबल ड्रग जी असेल ती इझिली सिम्पल डिफ्युजनच्या मदतीने डिफ्यूज होतात. ठीक आहे. आणि हे कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या रूलद्वारा हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी डिफ्यूज होतात. ठीक आहे. आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ट्रान्सपोर्ट प्रोटीन मॉलिक्यूलला बाइंड होण्याची गरज नाही. सो इट्स अ नॉन सिलेक्टिव्ह, इट्स नॉन सॅच्युरेबल. सॅच्युरेबल म्हणजे कसं? सॅच्युरेशन होत नाही. एखादा प्रोटीन मॉलिक्यूल आहे ते त्या ठिकाणी सगळे ड्रग मॉलिक्यूल गर्दी करतायत, मला ट्रान्सपोर्ट व्हायचं आहे असं. ठीक आहे. समजलं? म्हणजे हे समजवण्याची पद्धत म्हणून असं सांगतो आहे मी. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता कसं सांगू? फार्मसी फील्ड आहे. फार्मसी फील्डमध्ये फायनल इयर झाल्यानंतर इझिली जॉब लागतो आहे. म्हणजेच काय म्हणणार आपण की या ठिकाणी सॅच्युरेशन नाही आहे, इझिली जॉब लागतो आहे. पण
इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये तसं आहे का, इंजिनिअरिंग फील्डमध्ये कंपन्यांना गरज आहे का, नाही आहे गरज. म्हणून काय होतं, वॅकन्सी 2 असतील तर त्या ठिकाणी 20 लोक येतात इंटरव्ह्यूसाठी. म्हणजे काय, या ठिकाणी त्या 2 पोस्टसाठी एवढे लोक आले म्हणजे या ठिकाणी सॅच्युरेशन आहे. ठीक आहे. सिम्पल डिफ्युजनच्या बाबतीमध्ये पण तसंच आहे. कुठलाही प्रोटीन मॉलिक्यूलची गरज लागत नाही. मॉलिक्युल्स येतात डायरेक्टली हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, सिम्पल डिफ्यूज होतात. ठीक आहे. सो इट्स अ नॉन सॅच्युरेबल. रिक्वायर्स नो एनर्जी. कुठल्याही ATP मॉलिक्यूलची गरज नाही लागत. नो कॅरियर इज निडेड. कुठल्याही ट्रान्सपोर्ट प्रोटीन मॉलिक्यूलची गरज लागत नाही. ठीक आहे. फक्त इथं काय गरज आहे की तो जो ड्रग आहे तो लिपिड सॉल्युबल असायला पाहिजे. आणि या ठिकाणी जो pH आहे त्या मीडियमचा जो एरियाचा जो pH आहे आणि जो pKa आहे ड्रगचा, तो या ठिकाणी डिपेंड करतो ह्या सिम्पल डिफ्युजनसाठी. ओके. सो या ठिकाणी बघा तुम्ही, हायर कॉन्सन्ट्रेशन आहे ड्रगचं, इथे लो कॉन्सन्ट्रेशन आहे. मग सिम्पल डिफ्युजनमध्ये काय होईल, जे हायली लिपिड सॉल्युबल ड्रग असेल ते इझिली ही जी सेल मेम्ब्रेन आहे या सेल मेम्ब्रेनला इझिली क्रॉस करतील आणि डिफ्यूज होतील. तर हे आहे सिम्पल डिफ्युजन. हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन डिफ्युजन होतं. ठीक आहे. सिम्पल डिफ्युजन जे आहे ते होण्यासाठी ड्रग जो आहे तो नॉन आयोनाइज्ड फॉर्ममध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. ड्रग जो आहे तो 2 पद्धतीमध्ये अवेलेबल असू शकतो. एक आहे आयोनाइज्ड फॉर्म, दॅट इज वॉटर सॉल्युबल, आणि नॉन आयोनाइज्ड फॉर्म, दॅट इज अ लिपिड सॉल्युबल. ओके. आता जो नॉन आयोनाइज्ड फॉर्म जो ड्रग आहे, लिपिड सॉल्युबल जो ड्रग आहे, तोच या ठिकाणी सिम्पल डिफ्युजनद्वारा काय होणार, आपण डिफ्यूज होऊ शकतो. ठीक आहे. आणि हे जे आयोनाइज्ड फॉर्म आणि नॉन आयोनाइज्ड फॉर्म जो आहे हे हायली डिपेंड करतं ऑन pH अँड pKa व्हॅल्यू, pKa ऑफ अ ड्रग. ठीक आहे. सो व्हॉट इज pKa ऑफ अ ड्रग? pKa ऑफ अ ड्रग मीन्स डिसोशिएशन कॉन्स्टंट, किंवा त्याला आपण आयोनायझेशन कॉन्स्टंट म्हणतो, ज्याच्यामध्ये pH असा pH की ज्या ठिकाणी ड्रग जो आहे तो त्याचा हाफ कॉन्सन्ट्रेशन आयोनाइज्ड फॉर्ममध्ये असू शकतं आणि हाफ ऑफ द ड्रग विल बी इन द नॉन आयोनाइज्ड फॉर्म. ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो आयोनायझेशन कॉन्स्टंट, किंवा त्याला म्हणतो डिसोशिएशन कॉन्स्टंट. ठीक आहे. म्हणजेच pKa ऑफ अ ड्रग. ठीक आहे. म्हणजे समजा पॅरासिटामॉल आहे, तर पॅरासिटामॉलचा एक असा pH की ज्या ठिकाणी पॅरासिटामॉल जिथे हाफ आयोनाइज राहील आणि हाफ नॉन आयोनाइज राहील. म्हणजे हाफ ड्रग वॉटर सॉल्युबल राहील, हाफ ड्रग लिपिड सॉल्युबल राहील. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो pKa ऑफ अ ड्रग. नेक्स्ट, दॅट इज द pH ऑफ द मीडियम. pH ऑफ द मीडियममध्ये जो pH आहे तो ड्रगच्या ॲब्सॉर्प्शनला अफेक्ट करतो. फॉर एक्झाम्पल, स्टमक आहे, स्टमकमध्ये pH कसं आहे, ॲसिडिक आहे, आणि इंटेस्टाईनमध्ये कसं आहे pH, बेसिक आहे. सो वीक ॲसिड जे असतील ते इझिली स्टमकद्वारा ॲब्सॉर्ब होतील, आणि वीक बेसिक्स ड्रग असतील ते इंटेस्टाईनद्वारा ॲब्सॉर्ब होतील. ठीक आहे. तर मग ड्रगचं ॲब्सॉर्प्शन जे आहे ते डिपेंड करतं त्या कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये जो ड्रग अवेलेबल आहे. ज्या ठिकाणी ॲसिडिक असेल त्या ठिकाणी बेसिक ड्रग ॲब्सॉर्ब होईल का, नाही होणार. तर त्याला बेसिक एन्व्हायरमेंट लागेल. ठीक आहे. त्याला इंटेस्टाईन लागेल. ओके. सो pH ऑफ द मीडियम इज ऑल्सो अफेक्टिंग द ॲब्सॉर्प्शन ऑफ अ ड्रग. नाव नेक्स्ट टॉपिक, दॅट इज अ ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, या ठिकाणी ड्रग जो असतो त्याला लोअर कॉन्सन्ट्रेशनपासून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे ट्रॅव्हल करायचं असतं, ट्रान्सपोर्ट व्हायचं असतं. सो हे होण्यासाठी या ठिकाणी एनर्जीची गरज असते. ठीक आहे. त्याला एनर्जीची गरज असते, आणि हे एक स्पेसिफिक आहे. स्पेसिफिक मीडियमद्वाराच प्रोटीन मॉलिक्यूलद्वाराच या ठिकाणी ट्रान्सपोर्ट प्रोटीन मॉलिक्युल्सद्वाराच या ठिकाणी हे पॉसिबल आहे. ठीक आहे. आणि त्याचमुळे या ठिकाणी सॅच्युरेबलसुद्धा आहे. म्हणजे 2 जागा आहेत इंटरव्ह्यूच्या, आणि या ठिकाणी 20 इंजिनियर्स अवेलेबल आहेत इंटरव्ह्यूसाठी. तर 20च्या 20 ट्रान्सपोर्ट होतील का, नाही. तर या ठिकाणी किती जण 20च्या 20 या ठिकाणी जॉब लागेल का, नाही, 2च जणांना जॉब लागेल. तर मग काय झालं, त्या फील्डमध्ये सॅच्युरेशन आहे. तसंच या ठिकाणी बघणार तुम्ही, प्रोटीन मॉलिक्यूल एक आहे ट्रान्सपोर्ट करणारा, पण या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होण्यासाठी किती मॉलिक्युल्स आले, ड्रग मॉलिक्युल्स 4 ते 5 अवेलेबल आहेत. सो या ठिकाणी सॅच्युरेशन होतं आहे. सो इट्स अ सॅच्युरेबल
फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर या ठिकाणी लिओडोपा अपटेक बाय द ब्रेन. ओके, लिओडोपा जो आहे हा ड्रग जो आहे तो ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टद्वाराच या ठिकाणी ब्रेनमध्ये ट्रान्सपोर्ट होतो. ओके, या ठिकाणी आता दाखवलेलं आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट कशा पद्धतीने. या ठिकाणी लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे ड्रगचं आणि इकडे हायर कॉन्सन्ट्रेशन आहे. मग आता मॉलिक्युल्सला अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट या ठिकाणी ट्रान्सपोर्ट व्हायचं आहे. मग लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे जाण्यासाठी एकतर कॅरियर प्रोटीन मॉलिक्युल्सची गरज आहे, ते इथे अवेलेबल आहे, प्लस ह्या ठिकाणी एनर्जीची रिक्वायरमेंट लागणार आहे. ठीक आहे, एनर्जीची रिक्वायरमेंट लागणार तर या ठिकाणी ATP जो आहे त्याचं कन्वर्जन ADPमध्ये होईल आणि या ठिकाणी एनर्जी प्रोड्यूस होईल. त्या एनर्जीच्या मदतीने हे जे मॉलिक्युल्स आहेत ते लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होते. ओके, आता ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे सिम्पोर्ट आणि अँटीपोर्ट. सिम्पोर्ट मीन्स दोन मॉलिक्युल्स एकाच टायमाला एकाच ट्रान्सपोर्ट प्रोटीन मॉलिक्युलला बाइंड होतील आणि ते एकाच डायरेक्शनला दोघंही ट्रान्सपोर्ट होतील. त्याला आपण म्हणतो सिम्पोर्टर्स. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा ब्ल्यू मॉलिक्यूल जो आहे तो इथे बाइंड झाला ट्रान्सपोर्ट प्रोटीनला आणि रेड जो आहे तो या ठिकाणी बाइंड झाला ट्रान्सपोर्ट प्रोटीनला आणि दोघंही मॉलिक्युल्स जे आहेत ते एकाच डायरेक्शनला ट्रान्सपोर्ट झाले. हा जो रेड मॉलिक्यूल आहे हा या डायरेक्शनला ट्रान्सपोर्ट झाला, हा सुद्धा इकडे ट्रान्सपोर्ट झाला. तर दोघंही एकाच डायरेक्शनला ट्रान्सपोर्ट झाले म्हणून त्याला आपण म्हणतो सिम्पोर्ट. त्याच्याच अगेन्स्ट जो बघणार तर अँटीपोर्ट आहे. अँटीपोर्टमध्ये दोन मॉलिक्युल्स एकाच प्रोटीन मॉलिक्यूलला बाइंड होतात पण अपोजिट डायरेक्शनला ट्रान्सपोर्ट होतात. फॉर एक्झाम्पल हा जो ब्ल्यू मॉलिक्यूल आहे हा ब्ल्यू मॉलिक्यूल या ठिकाणी बाइंड झाला, रेड मॉलिक्यूल इथून बाइंड झाला. ठीक आहे, ब्ल्यू मॉलिक्यूल इथून बाइंड झाला, रेड इथून बाइंड झाला आणि दोघंही एकाच टायमाला ट्रान्सपोर्ट होत आहेत अपोजिट डायरेक्शनला. ठीक आहे, ब्ल्यू ट्रान्सपोर्ट इथे झाला, रेड ट्रान्सपोर्ट इथे झाला. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो अँटीपोर्ट. अँटीपोर्ट ऑपोजिट डायरेक्शनला या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होतात दोन मॉलिक्यूल एकाच टायमाला एकाच प्रोटीन मॉलिक्यूलद्वारा ट्रान्सपोर्ट होतात पण अपोजिट डायरेक्शनला. दॅट इज अँटीपोर्ट. नाव या ठिकाणी पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट दाखवलेलं आहे. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट जे आहे त्याच्यामध्ये काय होतं की हाय कॉन्सन्ट्रेशन पार्टिकल्स in the area of high concentration diffuses through a protein molecule from higher concentration to the lower concentration, from higher concentration to lower concentration. Okay, that is a passive transport. Now active transport. Active transport मध्ये काय होतं की मॉलिक्यूल जो आहे त्याला लोअर कॉन्सन्ट्रेशनपासून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे ट्रान्सपोर्ट व्हायचं आहे. इथे काय लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे, इथे हायर कॉन्सन्ट्रेशन आहे. मग हे ट्रान्सपोर्टेशन होतं प्रोटीन मॉलिक्यूलद्वारा पण या ठिकाणी ट्रान्सपोर्ट प्रोटीन मॉलिक्यूलद्वारा होतं पण या ठिकाणी एनर्जीची गरज असते म्हणून ATPचं कन्वर्जन ADPमध्ये होतं आणि या ठिकाणी एनर्जी प्रोड्यूस होते. ही एनर्जी ह्या ट्रान्सपोर्टेशनला मदत करते. ठीक आहे, याला म्हणतो आपण ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ओके, नाव नेक्स्ट दॅट इज अ कॅरियर मेडिएटेड फॅसिलिटेटेड डिफ्युजन. आता कॅरियर मेडिएटेड फॅसिलिटेटेड डिफ्युजन जे आहे या ठिकाणी अपोजिट नाही आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटचा जो रूल आहे त्याच्याद्वारे हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशनच मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट होणार आहे. पण या ठिकाणी प्रोटीन मॉलिक्यूलची गरज घ्यावी लागते. जो ट्रान्सपोर्ट प्रोटीन मॉलिक्यूल आहे त्याची मदत घ्यावी लागते. ठीक आहे, आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारे एनर्जीची गरज लागत नाही. ठीक आहे, कारण मॉलिक्यूल जे ते हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशनच या ठिकाणी ट्रॅव्हल करतात. पण ट्रान्सपोर्ट प्रोटीन मॉलिक्यूलची गरज असते म्हणून या ठिकाणी सिलेक्टिव्ह आहेत आणि सॅच्युरेबल आहे. ही जी पद्धत आहे सिलेक्टिव्ह आहे आणि सॅच्युरेबल आहे. ओके, बाकी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटद्वाराच होणार पण या ठिकाणी प्रोटीन ट्रान्सपोर्ट मॉलिक्यूल्सची गरज लागेल, कॅरियरची गरज लागेल आणि एनर्जीची गरज लागणार नाही. ठीक आहे, आता ते ह्या डायग्रॅममध्ये बघूया. इथे काय हाय कॉन्सन्ट्रेशन आहे ड्रगचं, इथे काय लो कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणजे मॉलिक्यूल जो आहे तो हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे जाणार आहे. पण या ठिकाणी ह्यांची मॉलिक्युलर साईज जास्त असेल, मॉलिक्युलर वेट जास्त असेल, सो त्याच्यामुळे ते डायरेक्टली डिफ्यूज न होता किंवा ते पुअरली डिफ्युजेबल असतील म्हणून ते डायरेक्टली डिफ्यूज होऊ शकत नाही आहेत. अशा वेळेस काय करावं लागणार आहे त्यांना, हे जे ट्रान्सपोर्ट प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत
यांची मदत घ्यावी लागणार आहे. मग हे ड्रग आहेत ते या ठिकाणी बाइंड होतील आणि डाऊन हिल मेकॅनिझमद्वारा हाय कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन ते सिम्पली काय होतील, ट्रान्सपोर्ट होतील. ओके. मग या ठिकाणी हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट झाले, पण त्यांना कोणाची मदत घ्यावी लागली, या प्रोटीन मॉलिक्यूल्सची, ट्रान्सपोर्ट प्रोटीन मॉलिक्यूल्सची गरज घ्यावी लागली, म्हणून त्याला आपण म्हणतो फॅसिलिटेटेड डिफ्युजन. नाव व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट अँड ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमधला डिफरन्स काय. तर पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट जे ते या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या रूलला फॉलो करतं आणि हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन ट्रॅव्हल करतात मॉलिक्यूल. पण ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये त्याच्या अपोजिट आहे, लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट करतात. आता या ठिकाणी हाय टू लो ट्रान्सपोर्ट होत असल्यामुळे या ठिकाणी कुठल्या प्रकारची एनर्जीची गरज नाही आहे, पण इथे लो टू हाय ट्रान्सपोर्ट होत असल्यामुळे या ठिकाणी एनर्जीची गरज असते. ठीक आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कॅरियर मॉलिक्यूलची गरज नाही आहे, मॉलिक्यूल सिम्पली या ठिकाणी डिफ्यूज होतात. ठीक आहे. कुठल्या प्रकारचं सिलेक्टिव्ह आणि नॉन सॅच्युरेबल पद्धत आहे, पण या ठिकाणी ट्रान्सपोर्ट प्रोटीन मॉलिक्यूल्सची गरज असते, कॅरियरची गरज असते, आणि हे सिलेक्टिव्ह आणि सॅच्युरेबल प्रोसेस आहे. ठीक आहे. तर हा या दोघांमधला डिफरन्स आहे, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता त्याचप्रमाणे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि कॅरियर मेडिएटेड फॅसिलिटेड डिफ्युजनमधला फरक काय आहे. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आपण पाहिलं, मॉलिक्यूल लो टू हाय कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या लो टू हाय कॉन्सन्ट्रेशनकडे ट्रान्सपोर्ट करतात आणि कॅरियर मेडिएटेडमध्ये हाय टू लोकडे ट्रान्सपोर्ट करतात. ठीक आहे. आणि या ठिकाणी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये एनर्जीची गरज असते, इथे कोणत्याही प्रकारची एनर्जीची गरज नसते. पण ह्या दोन्ही पद्धतीमध्ये कॅरियर्सची गरज आहे आणि या ठिकाणी हायली सिलेक्टिव्ह आणि सॅच्युरेबल प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये प्रोटीन मॉलिक्यूल्सची गरज, ट्रान्सपोर्ट प्रोटीन मॉलिक्यूल्सची गरज आहे आणि त्याच्यामुळे सॅच्युरेशनसुद्धा या ठिकाणी निर्माण होतं. फक्त डिफरन्स काय याच्यामध्ये, लो टू हाय असल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन असल्यामुळे एनर्जीची गरज आहे, इथे हाय टू लो असल्यामुळे कुठल्याही प्रकारची एनर्जीची गरज नाही आहे. ओके. आता अजून एक पद्धत आहे, दॅट इज अ फॅगोसायटोसिस. त्याच्यामध्ये दोन आहेत, एक आहे एंडोसायटोसिस आणि एक आहे एक्झोसायटोसिस. आता असे काही मॉलिक्यूल्स असतात, ड्रग मॉलिक्यूल असतात किंवा असे काही हाय मॉलिक्युलर वेट, हाय मॉलिक्युलर साईजचे जे ड्रग असतात, तर त्यांना जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर ते या ठिकाणी फॅसिलिटेड डिफ्युजन किंवा ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टने ट्रान्सपोर्ट न होता फॅगोसायटोसिस, त्याच्यामध्ये एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस ह्या दोन पद्धतीने ट्रान्सपोर्ट होऊ शकतात. ठीक आहे. तर कसं, एंडोसायटोसिस म्हणजे काय, अपटेक ऑफ अ मेम्ब्रेन बाउंड पार्टिकल्स. आता एखादा ड्रग आला, तो या ठिकाणी या मेम्ब्रेनला बाइंड झाला, तर या ठिकाणी ती सेल जी असते ती काय करते, त्याला गिळते. फॅगोसायटोसिस हे आपण फर्स्ट इयरमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. फॅगोसायटोसिसद्वारा त्याला गिळते. ओके. सो त्याला आपण म्हणतो एंडोसायटोसिस, आतमध्ये घेणे, सेलच्या आतमध्ये घेणे, एंडो. आणि एक्झो मीन्स सेलच्या बाहेर काढणे. ठीक आहे. आता या ठिकाणी एखादा मॉलिक्यूल आहे, तो काय करेल, वेसिकलच्या आतमध्ये स्टोअर होईल, ते वेसिकल जाईल आणि या ठिकाणी डिफ्यूज होईल. बघा कशी डिफ्यूज होते. अशा पद्धतीने ते ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम या ठिकाणी काम करतं. ठीक आहे. तर कोणत्या ड्रग्ससाठी आहे, हाय मॉलिक्युलर वेट ड्रग किंवा हायली लिपिड इनसॉल्युबल ड्रग असेल तर त्या ड्रग्ससाठी या ठिकाणी एंडोसायटोसिस म्हणजे आत घेणे आणि एक्झोसायटोसिस म्हणजे एक्सपल्शन ऑफ अ ड्रग, एक्सपल्शन ऑफ अ सबस्टन्स. ठीक आहे. त्याला बाहेर काढणे, एक्सपल करणे. तर हे दोन पद्धती या ठिकाणी यूज करतात. ओके. आता ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे या डायग्राममध्ये, पॅसिव्ह म्हणजे काय, काहीच गरज नाही आहे, कुठल्या एनर्जीची गरज नाही आहे, कुठल्याही प्रकारची मदतीची गरज नाही आहे, आणि मॉलिक्यूल डायरेक्टली ट्रान्सपोर्ट होतो आहे, तर त्याला आपण म्हणतो पॅसिव्ह. काहीच गरज नाही, कुठल्याही मदतीची गरज नाही आहे, कुठल्याही प्रकारच्या एनर्जीची गरज नाही, तर त्याला आपण म्हणतो पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. आता हे फॅसिलिटेटेडचं हे एक्झाम्पल दाखवलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. या ठिकाणी काय केलं आहे, ट्रान्सपोर्ट होतो आहे, पण ते ट्रान्सपोर्ट होण्यासाठी या ठिकाणी व्हील्स लावलेले आहेत. म्हणजे काय झालं, या ठिकाणी मदत घेतली आहे. बरोबर. याला म्हणतो आपण फॅसिलिटेटेड.
फॅसिलिटेटेड. मदत कोणाची घेतली आता? ड्रगमध्ये कोणाची मदत घेतो ड्रग? ट्रान्सपोर्ट प्रोटीन मॉलिक्युल्सची मदत घेतो, त्याच्याद्वारे तो ट्रान्सपोर्ट होतो. ठीक आहे. आता ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय दाखवलेलं आहे की ह्या ठिकाणी प्रोटीन मॉलिक्युल्सची तर मदत चाकत आहेच त्याला, ट्रान्सपोर्ट प्रोटीन मॉलिक्युल्सची तर मदत घेतलीच, पण त्याला एनर्जीची गरज आहे. ठीक आहे, कारण त्याला लो कॉन्सन्ट्रेशनपासून हाय कॉन्सन्ट्रेशनकडे जायचं आहे, म्हणजेच वरती जायचं आहे. ठीक आहे, तर त्यासाठी एनर्जीची गरज आहे, म्हणून या ठिकाणी मोटर लावलेली आहे, असं एक्झाम्पल दाखवलेलं आहे. या ठिकाणी हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे खाली जायचं आहे त्याला, इझी आहे ते. ठीक आहे, पण इथे एनर्जीची गरज आहे, याला आपण ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होतो. तर हे एक एक्झाम्पल होतं. ओके, सो हिअर वी डिस्कस रिगार्डिंग द ॲब्सॉर्प्शन अँड हाऊ ॲब्सॉर्प्शन ऑफ अ ड्रग ऑकर्स इनसाइड द बॉडी. कोणत्या पद्धतीने ॲब्सॉर्प्शन होतं? सिम्पल डिफ्युजन, पॅसिव्ह डिफ्युजन, फॅसिलिटेटेड डिफ्युजन, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, तर हे आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बाकीच्या काही गोष्टी आहेत, जसं बायोॲबिलिटी, बायो इक्विव्हॅलन्स वगैरे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, सो थँक्यू फॉर द वॉचिंग ऑफ दिस व्हिडिओ.